हाय हॅलो नमस्ते. तर आजचा हा व्हिडिओ आहे तर मी मिशोवरून एक शेल्फ ऑर्डर केला आहे वुडनचा. ॲक्च्युली तो खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे, क्वालिटी पण खूप छान आहे. किमतीच्या मानाने मला खूप चांगला भेटला आहे ते. तर आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फक्त एवढंच की तो थोडंसं हेवी आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात ते खिळे जे असतात खिळांनाच लावावं लागते, कारण हुक्स वगैरे त्याला आपण लटकवलं तर त्याला ओझं सहन होणार नाही. त्यातल्या त्यात आपण त्याच्यावर जे सामान ठेवू त्याच्यानं अजून त्याचं वेट वाढेल त्यामुळे. आणि मी ते खिळे ठोकलेले आहेत आणि ते खिळे ठोकून त्याला लटकवलं आणि हे थोडंसं हलतं आहे, त्यामुळे काय मी ते ग्लू डॉट्स आहेत तर ग्लू डॉट्सच्या मदतीने प्रत्येक याला चिटकवून घेतलं, कारण ते चिटकवल्याच्या नंतर हलणार नाही. हे खालचं पाहू शकता तुम्ही, थोडं जरी टच झालं तरी हालत आहे. तर ते फिक्स होऊन जातं थोडंसं ग्लू डॉटच्या मदतीने, चांगलं चिटकतं आणि हलत नाही पटकन. ते पूर्ण लावून घेतलं मी आणि त्यानंतर जे काही शोचं म्हणजे डेकोरेशनचं काही सामान होतं तर ते मी व्यवस्थित ठेवले. तर खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्हाला नक्कीच सांगेन मी की ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आली. किंमत मी 229 रुपयाला हे घेतलं आहे आणि किमतीच्या मानाने मला खरंच त्याची क्वालिटी खूप छान वाटली. खूप सुंदर आहे. तर पायऱ्याच्या वरती जाताना त्या ठिकाणी मी पिलर आहे त्या पिलरच्या तिथे लावलं आहे. एक मस्त लूक आला आहे त्या एरियाला, तेवढ्या जागेला. खूप सुंदर आहे. खूप दिवसाची इच्छा होती आणि मला असं काही डेकोरेशनचं अशा वस्तू बनवायला खूप आवडतं आणि ते बनवल्याच्या नंतर त्याला ठेवायला जागा अपुरी होते. मग असं काहीतरी म्हणून मी हे घेतलं आहे. तर ते खूप छान बसलं पण त्या ठिकाणी आणि त्यात सामानही व्यवस्थित बसले पूर्ण. तर मुलांचीही काही खेळणी ठेवलीत मी तिथे आणि जे काही सामान होतं फ्लॉवर पॉट वगैरे ते सुद्धा ठेवलेत. तर हे मिरर मोसाईक आर्ट ते बनवलेलं आहे मी स्वतः. हे छोटं मोठं जे काही शक्य होईल तेवढं मी बनवते. तर हे पूर्ण झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्हालाही कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी यात येलो कलर म्हणजे फेवरेट असल्यासारखाच आहे माझा. सहसा येलो कलरच्या वस्तू तुम्हाला जास्तच दिसतील माझ्याकडे. तर हे पूर्ण ठेवलं आहे मी. तर हे तांब्याचं जे तांब्या असते त्याच्यात, पितळेचा तांब्या, तर त्याच्यात हे सनफ्लावर आहे ते ठेवले, मुलांच्या गाड्या, हे फ्लावर पॉट. तर हे ओव्हरऑल लुक तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कसं दिसतंय तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते. तर वरती 2 खिळे मारून मी त्याला लटकवले. तर व्यवस्थित बसले, दिसायला खूप सुंदर दिसत आहे. तो एरियाला असं छान लुक आला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.